नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक व्रत किंवा उपवासाच्या मागे एखादी कथा दडलेली असते. हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे की ज्या दिवशी व्रत करतो त्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री त्या व्रताची कथा ऐकणे किंवा सांगणे अत्यंत फलदायी ठरते. शास्त्रांनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची महती स्कंद पुराण यांसारख्या धर्मग्रंथात वर्णिलेली आढळते. ऋषी वालखिल्य यांनी आपल्या शिष्यांना कार्तिक महिन्यात करायच्या उपव्रतांविषयी सांगताना कोजागिरी व्रताची ही कथा कथन केली होती. म्हणतात की ज्यांनी कोजागिरीचे व्रत केले असेल त्यांनी विधीपूर्वक पूजा करून ही कथा अवश्य ऐकावी. या कथेमुळे व्रताचे संपूर्ण फळ मिळते. अशी मान्यता आहे की अश्विन पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी स्वर्गातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री को जागरती असा प्रश्न विचारते. म्हणजे त्याचा अर्थ होतो, इथे कोण जागे आहे. जे भक्त त्या रात्री जागरण करून लक्ष्मीचे स्मरण करतात त्यांच्यावर ती धनसमृद्धीचा वर्षाव करते असे मानले जाते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोजागिरीच्या दिवशी ही कथा नक्की ऐका. चला तर मग मी ही कथा सांगायला सुरुवात करते. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर मग ऐकूया कोजागिरी पौर्णिमेची कथा. मित्रांनो, प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. जन्माने ब्राह्मण असूनही तो अत्यंत गरीब आणि दारिद्र्याने ग्रस्त होता. शिक्षण आणि विद्वत्ता यांची त्याला कमी नव्हती. तो अनेक विद्यांचा जाणकार होता आणि नित्यनेमाने संध्यास्नान व पूजा करीत असे. पण आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की पोट भरायलाही अडचण होई. कोणी दानधर्म दिला तर ते विनम्रपणे स्वीकारून तो दिवस भागवायचा. अन्यथा कोणासमोर हात पसरून काहीही मागण्याची त्याची प्रवृत्ती नव्हती. मिळेल त्यात समाधान मानणे आणि ईश्वरभक्ती करणे एवढेच त्याचे दिनक्रम होते. वलित जेवढा सज्जन आणि सदाचारी होता, त्याची पत्नी तितकीच अहंकारी आणि तिरस्कार मूर्ती होती. पैशाची प्रचंड हाव आणि तुच्छतेने भरलेला स्वभाव या स्त्रीला लाभला होता. गरिबीमुळे तिचे चिडचिडेपण अधिकच वाढले होते. रोजच्या संसारात ती पतीशी वाद घालण्याचे नवनवीन कारण काढत असे. तुम्ही निरुपयोगी आहात, ती रोज ओरडून सांगत असे. घरात धान्याचा दाणा नाही आणि तुम्ही पूजापाठ करत बसता. याने पोट भरते का? अशी उद्धट भाषेत ती वलितला बोल लावायची. संपूर्ण गावभर ती आपल्या पतीची बदनामी करत फिरत असे. वलित विद्वान असला तरी उपयुक्त काही कमावू शकत नाही अशी त्याची थट्टा ती लोकांसमोर करी. पतीच्या विरोधात जाणारे आचरण करणे हाच तिने जणू आपला धर्म मानला होता. इतकेच नव्हे तर जास्तीच्या पैशाच्या हव्यासापोटी ती वलितला गैरमार्गाने धन मिळवण्यास अगदी चोरी करायला सुद्धा प्रवृत्त करत होती. ही ब्राह्मण पत्नी सतत आपल्या बहिणीचे उदाहरण देऊन वलितचा छळ करत असे. माझ्या बहिणीचे बघा, किती श्रीमंत घरात लग्न झाले तिचे. सोन्या चांदीने मढलेली फिरते ती. आणि इकडे माझे दुर्दैव की तुमच्यासारख्या भिकाऱ्याच्या गळ्यात पडले. ती अशा शब्दांनी आपल्या पतीची निंदानालस्ती करत असे. इतर लोकांमध्येही ती वलितच्या कुलाची आणि विद्वत्तेची हेटाळणी करत होती. धनवान होण्यासाठी काहीही करायला ती तयार होती. पैशासाठी तिचे डोळे अधू झाले होते. एक तर श्रीमंत होऊन दाखवा, नाहीतर जा इथून, असे ती कधी रागारागाने म्हणे, तर घरात पैसा आणण्यासाठी राजाच्या खजिन्यातून चोरी करून आणाल तरच मला सुख मिळेल, अशी विक्षिप्त मागणीही करी. पतीने न ऐकल्यास आपले जीवन संपवण्याची धमकी ती देऊ लागली. कधी रडून दाखवी, तर कधी जेवणापासून विमुख होई, तर कधी अंगावरचे दागिने फेकून देई. कधी आक्रोश करून डोके आपटून घेई, तर कधी मुद्दाम अतिखाणेपणा करी. एकूणच नवऱ्याला मानसिक छळ देण्यासाठी ती नवीन क्लुप्त्या लढवत असे. वलित मात्र शांत स्वभावाचा होता. तो पत्नीची ही दुर्जन वागणूक निमूटपणे सहन करी. कारण कोणाजवळ हात पसरण्यापेक्षा
हा त्रास सहन करणं त्याला योग्य वाटत होतं. पत्नीचे सततचे टोचून बोलणे आणि अपमान यामुळे तो मनातून खचत चालला होता. तरीही त्याने कधी तिच्याशी वाद घातला नाही. एकदा अश्विन महिन्यात श्राद्ध पक्ष सुरू होता. वलितच्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा दिवस जवळ आला होता. वलितने आपल्या परीने श्राद्धासाठी आवश्यक तांदूळ, तीळ, फळधान्य वगैरे सामग्री जमवली. पण त्याच्या मनात एक भीती दडलेली होती. इतक्या वर्षात पत्नीने कधीच धार्मिक विधी शांततेने करू दिले नव्हते. विशेषतः खर्चिक कर्मकांडे तर नाहीच. ती नक्की काहीतरी कलह करेल आणि श्राद्धकार्य बिघडवेल. वलितच्या मनात चलबिचन सुरू झाली. हे विचार त्याच्या चेहऱ्यावर उमटले. नेमक्याच वेळी त्याचा एक जुना मित्र तेथे आला आणि वलिताचा चिंताक्रांत चेहरा पाहून कारण विचारू लागला. वलितने आपल्या मित्राला आपल्या चिंता सांगितल्या. पत्नी माझे कोणतेही बोलणे ऐकत नाही. उलटी वागणूक करणेच तिने ठरवले आहे. अशा परिस्थितीत वडिलांचे श्राद्धकर्म कसे करू? मित्राने सर्व कहाणी लक्षपूर्वक ऐकून घेतली. वलितची समस्या समजताच मित्राच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. अरे एवढंच ना, तो प्रसन्न हसत म्हणाला. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. जर तुझी बायको नेहमी तुला विरोध करून उलटच वागत असेल तर तुला जे हवे आहे त्याच्या नेमके उलटे सांग. म्हणजे ती आपल्या स्वभावानुसार खरे तर तुला पाहिजे तेच करेल. मित्रांनी हा सल्ला दिला तेव्हा वलितला एकदम आशेचा किरण दिसला. बाप रे, हे सुचलेच नव्हते मला. वलित आनंदाने उद्गारला. त्याने मित्राचे मनापासून आभार मानले आणि हे नवीन शस्त्र आजमावून पाहायचे ठरवले. 2 दिवसांनी श्राद्धाचा दिवस उजाडला. वलित संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याने बघितले की त्याची पत्नी नेहमीप्रमाणेच रागाने लालबुंद झाली आहे. संधी साधून वलित तिच्याशी बोलू लागला. तो मुद्दाम कठोर आवाजात म्हणाला, अगं चंडिके, ऐकून ठेव. परवा माझ्या वडिलांचा श्राद्ध आहे खरे, पण त्यांच्या मृत्यूनंतर मला काहीही वारसा मिळाला नाही. त्या गरीब बापामुळेच आपण आज दारिद्र्य भोगतोय. त्यामुळे मी ठरवलंय यंदा श्राद्ध वगैरे काहीही करायचं नाही. वलिताचा हा वाक्यप्रचार ऐकून त्याची पत्नी चकित झाली. तो पुढे कटाक्ष टाकत म्हणाला, आणि जर तू काही केलंसच तर माझ्या म्हणण्याच्या अगदी उलट करू नको. कुठलेही आदरयुक्त विधी करू नकोस. आणि कोणाला बोलावायचंच झालं तर गावातले खराब चारित्र्याचे जुगारी ब्राह्मण बोलाव. भलते कोणी सज्जन सच्चरित्र ब्राह्मण देवीचे भजन करत बसलेले मला घरात चालणार नाहीत हे लक्षात ठेव. त्याने असे ठणकावून सांगितले. ब्राह्मणाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच पत्नीने डोळे वटारले. तिच्या मनात आलं की पतीच्या म्हणण्याचा उलट अर्थ काढून वागायची हीच ती संधी आहे. वलितने दुष्ट ब्राह्मणांना बोलावू नको सांगितले. म्हणजे आता तिला उत्तम सत्प्रवृत्तीचे ब्राह्मण घरी बोलवायचे होते. त्याने विधी करू नको म्हणाला म्हणजे तिने अगदी विधीपूर्वक सर्व कर्मकांड करण्याचे ठरवले. दुसऱ्याच दिवशीपासून वलितची पत्नी तयारीला लागली. तिने श्राद्धासाठी आवश्यक सर्व वस्तू आणल्या. विविध प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थ स्वतः रांधले आणि नगरातील मान्यवर व सदाचरणी ब्राह्मण मंडळींना आमंत्रण दिले. तिच्या पतीने म्हणावे तसे काहीही केले नाही. उलट त्याच्या निषेधार्थ तिने अधिक उत्साहाने श्राद्धकर्माची जय्यत तयारी केली. निर्धारित दिवशी वलितच्या घरी श्राद्धविधी सुरू झाला. पत्नीने पूजा अर्चेपासून पिंडदानापर्यंत सर्व विधी मोठ्या श्रद्धेने आणि नियमाने केले. उत्तम जेवणावळ झाली. घरी आमंत्रित केलेल्या ब्राह्मणांनी तृप्त होऊन आशीर्वाद दिले. वलितने सर्व कार्यक्रम ध्यानपूर्वक पार पाडला. आतल्या मनातून तो प्रसन्न होता की पत्नी प्रथमच काहीतरी चांगले कार्य करते आहे. पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, अजून अंतिम सोपस्कार बाकी आहे आणि तोच खरा कसोटीचा क्षण आहे. श्राद्ध कर्माच्या शेवटी जेव्हा पिंडदान झाले तेव्हा वलितने आपल्या पत्नीला हाक मारली. तो शांतपणे म्हणाला, तू हे पिंड पृथेत म्हणजे गंगेत विसर्जित करायला विसरली आहेस. चल, पटकन या पिंडांचे गंगाजलात विसर्जन करून ये. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरले. पतीच्या इच्छेविरुद्ध वागण्याची ती संधीच होती.
तिने जमिनीसमोर ठेवलेले तांदूळ तिळाचे पिंड आवेशाने उचलले आणि जवळच्याच मागील अंगणातील जुनी विहीर, जेथे सांडपाणी मैला साचलेला असे त्या घाड विहिरीत त्या पिंडांचा लोट करून दिला. तिच्या डोळ्यांत विकृत संतोष चमकत होता. आता तरी झालं समाधान? तुमच्या म्हणण्याच्या अगदी विरुद्ध केलं मी, ती स्वतःशी पुटपुटली. आपल्या वडिलांच्या आत्म्याच्या श्राद्धासाठी अर्पण केलेले पिंड पत्नीने अशा अपवित्र ठिकाणी फेकून दिले आहेत, हे पाहताच वलितच्या हृदयाला जबर धक्का बसला. इतके दिवस तो पत्नीकडून होणारा आपला अपमान गप्प सहन करत होता, पण आज मात्र मर्यादा ओलांडली गेली होती. पत्नीने आपल्या दिवंगत पित्याचाही मान राखला नाही, याची त्याला प्रचंड खंत आणि राग आला. वलित क्रोधाने थरथरत उभा राहिला. डोळ्यात दुःख आणि संताप यांचे मिश्र भाव दाटले होते. पत्नीची अशी विकृती मूर्ती वागणूक पाहून त्याने ताबडतोब एक कठोर निर्णय घेतला. तो भीतीने कांपणाऱ्या स्वरात पण निर्धाराने म्हणाला, "बस, खूप सहन केलं मी. आता मात्र आणखी सहनशक्ती नाही. लक्ष्मी मातेच्या साक्षीने शपथ घेतो, जोवर देवी लक्ष्मीची कृपा होऊन आमच्या घरात धनवैभव येणार नाही, तोवर मी हे घर सोडून जात आहे. आता ना मी भीक मागेन ना चोऱ्या करीन. निर्जन वनात जाऊन राहीन आणि उपवास तपश्चर्येतच आयुष्य घालवीन. देवी प्रसन्न झाली तरच परत फिरीन, नाहीतर नाही." वलितचे भावमिश्रित कठोर शब्द घरभर घुमले. पत्नी आवाज ऐकून स्तब्ध झाली, पण तिच्या अहंकाराने तिला वलितला रोखण्यापासून थांबवले. ब्राह्मण वलित पायातले वहाडही न घालता घराबाहेर पडला. रागाने आणि दुखाने त्याचे हृदय ढवळून निघाले होते. त्याने घरदार, पत्नी, सर्व गोष्टींचा त्याग केला आणि अंधार होत आला तसा तो गाव सोडून दूर निर्जन जंगलाच्या दिशेने चालत सुटला. घरादारातून बाहेर पडताना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण चेहऱ्यावर एक जिद्दी तेज आले होते. लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा निर्धार त्याने मनोमनी केला होता. वलित बराच वेळ चालत राहिला आणि शेवटी एका दाट जंगलात जाऊन पोहोचला. रात्रीची वेळ होती. झाडीने भरलेल्या त्या वनातून पुढे जात असताना एका प्रवाहाच्या काठी त्याला एक मोकळी जागा दिसली. या नदीला स्थानिक लोक धर्म नदी म्हणत असावेत असे त्याने अंदाज केले. त्या ठिकाणी वलितने आपला आश्रय थाटला. गावाहून आणलेल्या 2-4 किरकोळ वस्तू आणि अंगावरील कपडे एवढ्याच सोबत तो निघाला होता. जंगलात कुठे काही मुळे फळे मिळाली तर खावे, पाणी नदीतून पिऊन दिवस काढावे आणि दिवस रात्र लक्ष्मी देवीचा जप करावा, असा त्याचा निश्चय झाला. पहिले काही दिवस वलितने उपवास सुरू ठेवला. अंगात खूप शक्ती उरली नव्हती, पण मनाच्या बळावर त्याने तपश्चर्या चालू ठेवली. दिवसभर ध्यानधारणा, देवी सुक्ताचे स्मरण, सूर्यास्तानंतर नदीकाठी नामजप आणि मग वृक्षाखाली डोळ्यात तेल घालून जागरण. असे करणारा तो तपस्वी ब्राह्मण दिसू लागला. दिवस मागे जात होते तसा त्याचा देह क्षीण होत होता, पण चेहऱ्यावरची शिक्त आणि भक्ती मात्र वाढत होती. या प्रकारे तप करत करत तिथे 30 दिवस लोटले. त्या काळात वलितने केवळ कंदमुळे आणि नदीचे पाणी यांवरच आपला गुजारा केला. त्या रात्री आकाशात चंद्राचा मंद प्रकाश पसरला होता. तो अश्विन महिन्याचा पौर्णिमेचा दिवस होता. 30 दिवसांच्या अखेरीस कोजागिरीची पौर्णिमा अखेर उजाडली होती. वलितने सकाळपासून उपवास केला होता आणि सूर्यास्तानंतर लक्ष्मी देवीची कृपा मागून नदीकिनारी बसला होता. त्याने निश्चय केला होता की आजची रात्र जागून काढायची आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे. दरम्यान त्या जंगलात आणखी कुणीतरी त्या रात्री विशेष पूजा करणार होते. रात्रीचा पहिला प्रहर सुरू असताना दूर नदीच्या दुसऱ्या तीरी एक मंद प्रकाशाची झाक दिसू लागली. काही युवती एका छोट्या मंदिराजवळ लक्ष्मी देवीची पूजा अर्चा करत होत्या. त्या कोण असाव्यात असा प्रश्न वलितला पडला. तो अलिप्तपणे आपला जप करतच होता, पण डोळे मिटल्या अवस्थेतही त्याला ओलांडून जाणारा हवेचा मंद सुगंध जाणवला. या जंगलात निवास करणाऱ्या त्या रहस्यमय तरुणी नागकन्या होत्या.
काळीय नागाच्या वंशातील या कन्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोजागिरीचे व्रत करत होत्या. त्यांनी स्नान करून स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या आसपासची जागा शुभ्र प्रकाशाने उजळून निघाली होती. जणू चंद्राच्या किरणांनी धवल झालेली चांदणीच जणू पृथ्वीवर उतरली होती. नागकन्यांनी त्या वनातील देवळात भावपूर्ण वातावरणात लक्ष्मी देवीची पूजा सुरू केली. पंचामृताने अभिषेक, पुष्पांजली, सुगंधित अगरबत्ती, दीप, आरती अशा सर्व उपचारांनी देवीची आराधना करण्यात आली. सोने नाणे, रत्ने हिरे आणि आरशांचा सुशोभित नैवेद्य त्यांनी देवीच्या चरणी ठेवला होता. देवीसमोर त्या लीन होऊन प्रार्थना करत होत्या. एवढ्यात रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि आरती व प्रसाद वितरण झाले. नागकन्यांनी त्या प्रसादातून काही नारळ पाणी आणि मिठाई स्वतःही घेतली. यानंतर त्या तरुणी एका मंडपात येऊन बसल्या. रात्रभर जागरण करण्यासाठी पुढे काय करावे असा विचार सुरू झाला. एक काम करूया, चला चौसर खेळूया, त्यातील एक म्हणाली. इतर सर्वजणींनीही लगेच होकार भरला. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याच्या त्यांच्या रीतीत रात्रीचे जागरण करताना असा मनोरंजनार्थ जुगार खेळण्याची प्रथा होती. त्या चौसर खेळण्यासाठी 4 खेळाडू लागतात. मात्र त्या तिथे 3घीच होत्या. आता 4था साथीदार कुठून आणायचा, एकीने प्रश्न विचारला. काही क्षण त्या गोंधळल्या. अखेर ठरले की जवळपास कोणी आहे का ते शोधावे. त्या 3घींच्या नजरा चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या नदीकिनारी फेर धावू लागल्या. तेवढ्यात एका नागकन्येच्या चपळ नजरेला नदीकाठी बसलेला वलित ब्राह्मण दिसला. अंगात फक्त एक साधी धोतर वस्त्र, कपाळावर भस्माचे पट्टे आणि अशक्त देहावर जानवे घातलेला तो ब्राह्मण पहिल्या दृष्टिक्षेपात अत्यंत थकलेला वाटत होता. पण त्याचे चेहऱ्यावरचे तेज आणि डोळ्यांतील भक्ती त्यांनी हेरली. तो बघा, कोणीतरी ब्राह्मण ध्यानस्थ बसलाय, त्या एकीने सुखद आश्चर्याने सांगितले. लगेच 3ही जणी उठल्या आणि वलित जवळ येऊ लागल्या. वलितने अचानक 3 सुंदर रमणी आपल्या दिशेने येताना पाहिल्या तेव्हा तो स्तिमित झाला. त्या 3ही तरुणी अतिशय तेजस्वी दिसत होत्या. गळ्यात रत्ने व मण्यांचे अलंकार होते. चेहऱ्यावर अपूर्व शांत सौंदर्य होते. आपण एखाद्या स्वर्गीय दृश्यात तर नाही ना? त्याच्या मनात क्षणभर विचार आला. त्याने आपले मन स्थिर ठेवले आणि समोर येणाऱ्या कन्यांना नम्रतेने हात जोडले. नागकन्या जवळ येताच त्यांच्यातील एक पुढे सरसावली आणि म्हणाली, बाबा, आपण कोण आहात? आणि येथे या जंगलात एकटे काय करता आहात? तिचा सूर कुतूहल व करुणा यांचा मिश्र होता. वलितने शांतपणे उत्तर दिले, मी एक दिन दुबळा ब्राह्मण आहे. देवी लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून येथे वनवास करीत आहे. त्याच्या उत्तराने नागकन्या प्रभावित झाल्या. पण मुख्य उद्देश लक्षात ठेवून त्यापैकी एक म्हणाली, आम्ही कालीय नागाच्या वंशातील कन्या आहोत. अश्विन पौर्णिमेच्या या रात्री आम्ही लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी जागरण करत आहोत. रात्रीचे उर्वरित प्रहरी जुगार खेळून देवीला आनंदी करायचे आहे. पण आमच्यासोबत खेळायला 4था कोणी नाही. कृपया आपण आमच्यासोबत येऊन 4था खेळाडू म्हणून सहभागी व्हावे. नागकन्येने आपली विनंती खुलासापूर्वक सांगितली. वलित या मागणीने गोंधळून गेला. अहो, जुगार खेळून कधी लक्ष्मी प्रसन्न होते का? तो अचंब्याने उद्गारला. जुगार खेळल्याने तर धनलालसा वाढते. जुगारात हरलो तर लक्ष्मीचा नाश आणि जिंकलो तर धर्माचा नाश. या दोन्हीही हानीच नाही का? वलितने नकार देण्याच्या सुरात उत्तर दिले. त्याच्या उत्तरावर नागकन्या हलकेसे हसल्या. एकजण म्हणाली, आपले बोलणे ऐकता पंडितासारखे वाटते, पण विचार मात्र अगदी भोळसट मूर्खासारखे आहेत बाबा. देवीला प्रसन्न करण्यासाठी पवित्र मनाने काहीही केले, जरी ते साध्या जुगाराचे स्वरूपात असले तरी ते धार्मिक कृत्यच ठरेल. तुम्ही आमच्यासोबत या. स्वतःला हरवण्याचा किंवा जिंकण्याचा विचार सोडा. ही एक रात्र देवीच्या आनंदासाठी दिलेली असते.
तिच्या या स्पष्ट उत्तराने वलित निरुत्तर झाला. या आमच्या देवीच्या मंदिरात या, दुसरी युवती हसत म्हणाली. तिने पुढे होऊन वलितचा कृश हात आपल्या हातात घेतला आणि तो नाखुशपणे का होईना पण तिच्यासोबत चालू लागला. नागकन्यांनी वलितला मंदिरात बसण्याची व्यवस्था करून दिली. संध्याकाळी केलेल्या लक्ष्मी पूजेचा प्रसाद एका सोन्याच्या ताटात समोर आणला गेला. वलितला नारळाचे पाणी आणि प्रसादाचे थोडे दूध गोडाधोडा आग्रहाने देण्यात आले. उपवासामुळे तो खूप अशक्त झाला होता. त्यामुळे हे अमृततुल्य नारळ पाणी पोटात जाताच त्याला थोडे बळ आल्यासारखे वाटले. नंतर नागकन्यांनी एकत्र म्हणत घोषणा केली, जय लक्ष्मी माता, तुम्ही आम्हावर प्रसन्न व्हा. आणि चौसरचा खेळ सुरू झाला. खेळाच्या आरंभीच त्या युवतींनी आपल्या बाजूने मौल्यवान रत्ने, हिऱ्या मोत्यांनी भरलेले दागिने असे सामान पणाला लावले. वलितकडे त्या क्षणी कवडी मात्रही नव्हते. जुगार खेळताना काहीतरी द्यावे लागते. अखेर त्याने धीटपणे स्वतःचा कौपीन, कमरेला बांधलेला लंगोट पणाला लावला. हरले तर काय फरक पडतोय, आधीच माझ्याकडे काय आहे, असा विचार त्याच्या मनात आला. खेळाला सुरुवात झाली. डाव गेले, हात झाले आणि वलित पहिल्याच फेरीत आपला कौपीन देखील हरला. ते वस्त्र काढून बाजूला ठेवण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. आता त्याच्याकडे अंगावर फक्त जुनाट उपरणे आणि कंबरेवर जानवे एवढेच उरले. नागकन्या शांतपणे खेळत होत्या. त्यांनी आणखी काही रत्नेमाडके पडाला लावली. वलितला परिस्थितीचे भान नव्हते. त्याच्या हातून का कोण जाणे खेळ जिंकता येत नव्हता. आता दुसरा डाव सुरू झाला. त्याने कंबरेवरचे पवित्र जानवे श्रावणसूत्र काढून ठेवले आणि तेच पडाला लावले. तो मनोमन प्रार्थना करत होता की देवी लक्ष्मीची कृपादृष्टी तरी या फेरीत व्हावी. पण दुर्दैव, या खेपेलाही तो हरला. नागकन्यांनी ते जानवेही जिंकले. वलितचे आता सर्वस्व संपले होते. त्याच्याकडे अंग झाकायला फक्त एक फाटका उपरणात शिल्लक होता. डोळ्यांत अश्रू दाटले. तरी देखील तिसऱ्या डावासाठी नागकन्या तयार झाल्या. आता या दावावर लावण्यासाठी माझ्याकडे उरलंच काय आहे, वलितने निराश स्वरात विचारले. नागकन्या त्याच्याकडे एकटक पाहत होत्या. शेवटी एक जण मंद हसली आणि म्हणाली, स्वतःला पणाला लावा ब्राह्मण देवा. त्या क्षणी वलितच्या कानाशी तिचे शब्द जळू घुमले. स्वतःला गमावणे म्हणजे काय याचा अर्थही तो विचार करू शकत नव्हता. पण आपली देही खेहीच शिल्लक राहिली आहे याची जाणीव होऊन त्याने निर्ढावलेपणाने तिसरा आणि अंतिम डाव सुरू करण्याची तयारी दर्शवली. तिने सुचवल्याप्रमाणे आपले सर्वस्व, स्वतःचे स्वातंत्र्य आणि शरीर देखील पणाला लावण्याचा त्याने निर्धार केला. त्या क्षणी आकाशातील चंद्र मध्यावर आला होता. पौर्णिमेची मध्यरात्र झाल्याची वर्दी जणू नभातूनच आली. कोजागिरी पौर्णिमेच्या त्या दिवशी अशी लोकश्रद्धा होती की माता लक्ष्मी भगवान नारायणासह पृथ्वीवर भ्रमण करीत असते. त्या दिव्य दाम्पत्याने वरूनच वलातील त्या मंदिराकडे नजर फिरवली. त्यांनी पाहिले की एका कोपऱ्यात एक ब्राह्मण कोणत्या तरी गहन चिंतेत आणि निराशेत बसलेला आहे. अंगावर वस्त्रे नाहीत, जानवे नाही. तेजहीन मुखाने तो मान खाली घालून पराभूतासारखा बसला होता. हे चित्र पाहताच स्वयं विष्णुदेवानी देवी लक्ष्मीला म्हणे विचारले, हे लक्ष्मी, तुमचे व्रत करणारा हा ब्राह्मण असा हताश का दिसतो आहे? तुमच्या उपासनेने तो इतके दिवस मनात कष्ट करतोय, तरी याची अशी दीनवाणी अवस्था कशी? भगवान विष्णूंची विनंती ऐकताच लक्ष्मी देवीच्या करुणेला पारावार उरला नाही. मी तत्क्षणीच याची दारिद्र्य दुर्दशा दूर करते, असे म्हणत लक्ष्मीने ब्राह्मण वलितवर कृपादृष्टी टाकली. वलित डोळे झाकून बसला होता. अचानक एक मंद सुवासिक वारा दरवळला आणि त्याला जाणवले की आपले शरीर हलके हलके गरम होत आहे. त्याने डोळे उघडले तेव्हा चमत्कार घडला होता. तो ज्या जागी बसला होता त्या ठिकाणी एक तेजस्वी प्रकाश पुढे सरकत होता. त्याच्या दृष्टीसमोर सारं काही क्षण धूसर झालं. त्या प्रकाशकळांनी त्याचे जर्जर वस्त्र झुळून गेले आणि क्षणार्धात त्याच्या अंगावर नवीन रेशमी वस्त्र आले.
मान वक्षस्थलावर शेला, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात सुनारी माल, हातात वेदग्रंथ आणि डोक्यावर तेजस्वी मुकुटही प्रकट झाला. वलितचा देह देखील पूर्णपणे बदलला होता. काही क्षणांपूर्वीचा क्रूश, अशक्त ब्राह्मण आता रूपवान तरुणासारखा भासत होता. त्याचे तेज कामदेवाच्या सामन झाला होता. इतका देखणा अवतार त्याला प्राप्त झाला होता. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्याची दरिद्रता संपुष्टात आली होती. त्याची काया पलट झाली होती. वलित ब्राह्मणाचे मन देहातील या अचानक बदलाने चकित झाले. तो उठून उभा राहिला आणि आश्चर्याने स्वतःकडे पाहू लागला. त्या तिघी नागकन्या देखील अचंबित झाल्या होत्या. त्यांच्या खेळात त्यांच्यासमोरच हा चमत्कार घडला होता. त्या क्षणभर निर्वाक राहिल्या. समोर उभा असलेला तरुण, तेजस्वी पुरुष हा तोच गरीब ब्राह्मण वलित आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. काही क्षणांनी तिघीजणी सावरल्या आणि नकळत त्यांचे चेहरे आनंदाने फुलले. अखेर त्यांची मनोकामना पूर्ण झाली होती. लक्ष्मीदेवी प्रसन्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या ब्राह्मणाकडे पाहून स्मितहास्य करत एका नागकन्येने विनोदाचा सूर लावला. हे विप्रवर, खेळात आम्ही तुला हरवून तुझ्यावर विजय मिळवलाय. त्यामुळे आता तू आम्हाला जिंकलेलं आपलं बक्षीस मानून घे. आम्ही ज्या म्हणू त्याप्रमाणे तुला वागावं लागेल. तिच्या बोलण्यात मिश्किल छटा होती, पण त्यामागे एक वेगळीच मागणी होती. वलितने त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. दुसरी युवती हसतच पुढे आली आणि स्पष्टपणे म्हणाली, म्हणजे आता तू आमचा पती होऊन आम्ही सांगू ते तसे करावयास हवे. त्यांच्या या अनपेक्षित मागणीने वलित क्षणभर बावचळला. पण पुढच्याच क्षणी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कृतज्ञतेने म्हणाला, जसे तुम्हाला उचित वाटेल तसे मी करण्यास तयार आहे. तुम्ही मला या संकटातून तारले आहे. मी सहर्ष तुमचा प्रस्ताव मान्य करतो. वलितने सुखाने त्यांच्या इच्छेला होकार दिला. त्या तिन्ही नागकन्यांनी पुढे होऊन वलिताशी हातात हात घेऊन आपल्या विवाहाची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्या निशेचे देव साक्षी होते. पवित्र चंद्र साक्षी होता. त्या वनातील मंदिरातच वलिताचा नागकन्यांसोबत गंधर्व विवाह संपन्न झाला. क्षणापूर्वीपर्यंत निर्वस्त्र असलेला, निर्धन असहाय्य ब्राह्मण आता धनवैभवाने न्हालेला, रत्नजडित अलंकारांनी विभूषित झालेला होता. लक्ष्मी देवीच्या अनुकंपेने त्याला विपुल धनसंपत्ती प्राप्त झाली होती. त्या नागकन्यांनी आपापल्या लोभस हातांनी अनेक हिरेमोत्यांनी भरलेली पेटी, सोने चांदीचे ठेवेसाटे व महागडे वस्त्र प्राश्वस्त्र तयार ठेवले. नवीन वधूंनी मिळून त्याला रत्नजडित रथावर आरूढ केले. पहाट होत असताना वलित आपल्या तिन्ही नवविवाहित नागपत्नींसह आणि अथांग संपत्तीसहित आपल्या गावाकडे परत निघाला. वलित बऱ्याच वर्षांनी आपल्या गावात परत येत होता. आता तो पूर्वीसारखा हताश गरीब नव्हता, तर तेजस्वी आणि श्रीमंत युवक होता. गावाच्या सीमेवर त्याचा रथ येऊन थांबला. त्याने एक उंच श्वास घेतला आणि आपल्या घराकडे चालत जाऊ लागला. मागून त्याच्या पत्नी व युवतीसुद्धा खाली उतरल्या. पहाटेची वेळ. नागकन्या अत्यंत सोज्वळ पावलांनी त्याच्या मागोमाग चालत घरासमोर येत होत्या. इतक्यात वलितची पहिली पत्नी दारात आली. समोरच्या तेजस्वी दृश्याने तिला काहीच ओळख पटेना. घरासमोर सोन्याच्या रथातून राजस व्यक्ती उतरत आहेत असा तिच्या डोळ्यांना भास झाला. वलितने जवळ येताच ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. हे तुम्ही आहात का? तिच्या तोंडातून शब्द फुटेना. समोर तिचे पतीच आहेत, पण ओळखू येणार नाहीत इतका त्यांचा डौल बदलला आहे. श्रीमंती आणि तेज यांचा मिलाफ असलेल्या त्या रूपाने ती अवाक झाली. क्षणभर तिला अपराधाची जाणीव झाली. ज्या पतीला तिने इतके तिरस्कृत केले, तो आज स्वतःच्या योग्यता आणि तपस्येने इतका मोठा वैभवशाली बनून परत आलाय. लज्जेने तिचे डोळे खाली झाले आणि ती त्यांचे पाय धरून रडू लागली. मला माफ करा. मी फार चुकीचे वागले. तुम्हाला नेहमी दोष दिले, ती फसफसत म्हणाली. वलितने आपली पत्नीचे अश्रू पाहिले तसा तिला अलगद उचलून उभं केलं. त्याच्या चेहऱ्यावर शांत सहानुभूती होती. तो प्रेमळ स्वरात म्हणाला, मीच तुझा ऋणी आहे.
जर तू माझ्याशी वाईट वागली नसतीस तर माझ्यात परिवर्तन घडलेच नसते. तुझ्यामुळेच मला वनवास भोगावा लागला आणि लक्ष्मी देवीची कृपा संपादन करता आली. आपल्या पत्नीचे हात हातात घेऊन तो पुढे म्हणाला, गेल्या गोष्टी गेल्या. आता आपण नवीन सुरुवात करूया. ही लक्ष्मी देवीची कृपा समज आणि पुन्हा कधी असे अश्रू वाट्याला येऊ देऊ नकोस. वलितच्या शब्दांनी त्याच्या पत्नीस मानवी पात्रतेसह देवपण दिसले. ती आणखी हळवी झाली. भरलेल्या डोळ्यांनी ती मान हलवत गप्प उभी राहिली. वलितने आपली पहिली पत्नी मनोमन क्षमा केली होतीच. आता तो तिला अधिक सन्मानाने वागू लागला. तुझ्यामुळेच आज मला हे वैभव प्राप्त झाले, असे म्हणून त्याने तिचा मान वाढवला. ती लक्ष्मी देवीची कृपा पाहून डोळे पुसत हसली व मनोभावे पतीची आज्ञा पालन करीन असे वचन तिने मनात घेतले. वलित ब्राह्मणाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा आता अंत झाला होता. त्या दिवसापासून तो सर्व सुखांनी समृद्ध झाला आणि आपल्या सर्व पत्नींसह आनंदाने संसार करू लागला. घरात लक्ष्मीचे अखंड वास झाले. स्त्री सामर्थ्य, धैर्य, श्रद्धा आणि क्षमा यांचे महत्त्व वलितने सर्वांना दाखवून दिले. याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या जागरणाची ही पौराणिक कथा संपन्न होते. या कथेतून आपणास बोध मिळतो की श्रद्धेने व्रत केल्यास आणि सद्गुण टिकवून ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून ही कथा श्रवण केल्याने व्रतकर्त्याला व्रताचे संपूर्ण फळ लाभते अशी भक्तांची धारणा आहे. कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात कोण जागे आहे, असा देवीचा सवाल ऐकणाऱ्या भाग्यवान भक्तांच्या घरी लक्ष्मीचे चिरंतर आगमन होते अशी आपली आस्था आहे. सत्य, संयम आणि श्रद्धा यांच्या बळावर दरिद्री वलितच्याही जीवनात समृद्धीचा उजेड पसरला. तोच उजेड आपणा सर्वांच्या आयुष्यात पसरू दे, हीच कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी प्रार्थना. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी नक्कीच लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर क्लिक करायचे विसरू नका. धन्यवाद.